नाताळ आणि 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्ह्याच्या सीमेवरून होत असलेल्या बेकायदा गोवा बनावटीच्या मद्य वाहतुकीवर कारवाई करण्यात येते आहे. सोमवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकानं गडहिंग्लज तालुक्यातील हिरलगे इथं कारवाई करत बेकायदेशीररित्या गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या शैलेश तारी याला ताब्यात घेतलंय. पोलिसांनी त्याच्याकडून गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली एक स्कॉर्पिओ असा एकूण 7,72,400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता रणवरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक युवराज शिंदे, दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, संदीप जाधव, जवान देवेंद्र पाटील, आदर्श धुमाळ, आशिष पवार, सुशांत पाटील, ज्योती हिरे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.